नमस्कार मंडळी. हिंदू पंचांगानुसार यंदाचा ज्येष्ठ महिना हा अधिक मास म्हणून गणला जात आहे. या विशेष महिन्याची सुरुवात आजपासून झाली असून या महिन्याचा शेवटचा दिवस 15 जून 2026 रोजी असेल. या एका अतिरिक्त महिन्यामुळे यापुढील सर्वच मुख्य सण साधारणतः 15 ते 20 दिवस पुढे ढकलले गेले आहेत. यानुसार यंदाचा रक्षाबंधन सण 28 ऑगस्ट रोजी तर दीपावली थेट 8 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. अधिक मास येण्यामागे एक निश्चित खगोलशास्त्रीय आणि गणितीय कारण आहे. सूर्य वर्ष आणि चंद्रवर्ष यांच्यातील दिवसाची तफावत भरून काढण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. यामुळे दोन्ही वर्षांमध्ये दरवर्षी सुमारे 11 दिवसाचा फरक पडतो. हा फरक सासत जाऊन 3 वर्षात साधारणतः 32 ते 33 दिवसाचा होतो. हाच काळ संतुलित करण्यासाठी दर 3 वर्षांनी हिंदू पंचांगात एक जास्तीचा महिना जोडला जातो. यालाच अधिक मास म्हणतात. अधिक मासात काय करावे आणि काय टाळावे? या महिन्यात धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. या काळात काय करावे आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचे काही नियम शास्त्रात सांगण्यात आले आहे. शुभ फलप्राप्तीसाठी हे नक्की करा. विष्णू उपासना. अधिक मासाचे अधिपती भगवान विष्णू आहेत, म्हणून याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या काळात विष्णूची उपासना आणि मंत्रजाप करण्याला विशेष महत्त्व आहे. दानधर्म. या महिन्यात दानधर्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेषतः गरजूंना अन्नदान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. धार्मिक वाचन. श्री भगवद्गीतेचे वाचन करणे किंवा श्रवण करणे या काळात अत्यंत लाभदायक ठरते. या गोष्टी करणे टाळावे. मंगल कार्य. शास्त्रानुसार अधिक मासात वैयक्तिक सुखासाठी केले जाणारे काम्य कर्म म्हणजे मंगल कार्य वर्ज्य मानली जातात. त्यामुळे विवाह, मुंज, गृहप्रवेश, नामकरण यासारखे मोठे सोहळे या काळात करू नये. नवीन सुरुवात. नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा मोठी आर्थिक गुंतवणूक करणे या काळात टाळावे. आहार. तामसी आहार पूर्णपणे टाळून सात्विक जीवनशैलीचे पालन करावे.